नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज हम पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या पाठाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर पाहू आपण स्वाध्याय प्रकरण क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रकरण क्रमांक 4चा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय पाहण्यामागचा उद्देश असा आहे की परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी उत्तर कसे लिहावे त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या स्वाध्यायामधून करण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रश्नाचे स्वरूप माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे, त्याची उत्तराची पद्धत माहीत करून घ्यायची आहे. यासोबतच त्याचे जे ऑप्शन्स असतात ते ऑप्शन कशाप्रकारे समजून घ्यायचे आणि अचूक उत्तर कसं लिहायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जात आहे. चला तर मग पाहू आपण स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला दिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आता खाली पर्याय दिले आहे त्यापैकी तुम्हाला एक पर्याय योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य जसं उत्तरपत्रिकेत तुम्हाला लिहायचं आहे. त्या ठिकाणी पहिला दिला आहे की विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. आता विविधतेत एकता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण समजून घेऊ. विविधतेत एकता की भारतामध्ये जी विविधता आहे धर्माची, जातीची, परंपरेची, भाषेची, या सगळ्या विविधतेमध्ये हे मूल्य आहे. विविधतेमध्ये एकता हे कशासोबत संबंधित आहे किंवा कशाशी निगडीत आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊ. तर पहिला ऑप्शन दिला आहे पंचायत राज. आता विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज म्हणजे काय की जसं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की ही त्रिस्तरीय रचना केलेली आहे. प्रशासनामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी ही पंचायत राजची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ हे उत्तर नाही आहे, हे चूक आहे. त्यानंतर दुसरं येतो राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्रामध्ये लोकांमध्ये आम्हीपणाची भावना असणं महत्त्वाचं आहे आणि यामध्ये ज्या ठिकाणी सगळे लोक मिळून मिसळून राहत असेल तर अशा ठिकाणी एकात्मता निर्माण होऊ शकते. म्हणजे विविध जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र येत असेल तर त्याला आपण राष्ट्रीय एकात्मता असं म्हणू शकतो. आता हा मुद्दा यासोबत जुळतो विद्यार्थी मित्रांनो. कोणता? राष्ट्रीय एकात्मता. त्यानंतर तिसरा मुद्दा आता पाहू आपण काय दिला आहे की राष्ट्र ही संकल्पना. राष्ट्राची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना राष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये जी एकतेची भावना असते त्या भावनेशी संबंधित आहे. इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते उत्तर कोणतं लिहायचं, राष्ट्रीय एकात्मता लिहायचं का राष्ट्रीय संकल्पना लिहायची. राष्ट्र संकल्पनेच्या ऐवजी आपण उत्तर सांगू शकतो राष्ट्रीय एकात्मता हे उत्तर आहे. कारण एकता हा शब्द लक्षात ठेवायचा. एकता आणि एकता हे दोघाला मॅच होणारे शब्द आहेत. त्यानंतर चौथा ऑप्शन दिला आहे मेल्टिंग पॉट. आता मेल्टिंग पॉट म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहिलं होतं मागच्या भागामध्ये की मेल्टिंग पॉट, मेल्ट म्हणजे विरघळणे. अमेरिकन समाजाचे वर्णन करण्यासाठी ही संकल्पना वापरलेली आहे. मेल्टिंग पॉट असं म्हणतात की अमेरिका हे मोठा घडा आहे. त्या घड्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो मग प्रवेश करणारा कोण असेल? इटालियन असेल, फ्रेंच असेल, जर्मनी असेल किंवा आफ्रिकन व्यक्ती असेल किंवा आशियाई व्यक्ती असेल, तो त्या ठिकाणी जातो आणि तिथं तिच्या संस्कृतीसोबत मिसळून जातो आणि तिथं एक अमेरिकन संस्कृती तयार होते. त्या संकल्पना मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली आहे. म्हणजे हा सुद्धा शब्द यासोबत जुळत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय? राष्ट्रीय एकात्मता हे याचं काय उत्तर आहे. नंबर 1च्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मतेसोबत संबंधित आहे किंवा निगडीत आहे. हे झालं पहिला. दुसरा पाहू विद्यार्थी मित्रांनो, तो मुद्दा दिला आहे की चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहे. आता काय निगडीत आहे चारू मुजुमदार यांच्यासोबत? तर पहिला ऑप्शन दिला आहे JKLF. आता JKLF म्हणजे काय? ही एक जम्मू काश्मीरची संघटना आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट अशा प्रकारची काश्मीरच्या काश्मीरमध्ये ही संघटना अस्तित्वामध्ये आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट दिला आहे नक्षलवादी चळवळ. आता नक्षलवादी चळवळ म्हणजे काय? जसं यामध्ये सांगितलं मार्क्सवादी, लेनिनवादी किंवा माओवादी ही जी चळवळ आहे या चळवळी संदर्भात चारू मुजुमदारने एक काही लिखाण केलं होतं. म्हणून चारू मुजुमदारचा संबंध नक्षली चळवळीसोबत आहे असं याचं उत्तर आपण सांगू शकतो. म्हणजे चारू मुजुमदार याच्याशी संबंध कोणती कशा सांगतो आपण की नक्षलवादी चळवळ यासोबत चारू मुजुमदारचा संबंध आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन दिला आहे हिजबुल मुजाहिद्दीन. आता हिजबुल मुजाहिद्दीन ही एक पाकिस्तानमधून पाठवलेली
संघटना आहे की अशी लोक आहे की ज्यांनी काश्मीरमध्ये अशांतता निर्माण केली पाहिजे. म्हणजे याचा सुद्धा संबंध चारू मुजुमदारसोबत येत नाही. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन सांगितला आहे आसामची तेलकोंडी. विद्यार्थी मित्रांनो 1980ला झाली होती आसामची तेलकोंडी. म्हणजे प्रादेशिक असमतोल आहे किंवा प्रादेशिक लोकांचा विकास होत नाही आसाममध्ये असं लोकांचं मत होतं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे तेलकोंडी केली होती. हा झाला याचं विश्लेषण. म्हणजे हे या चारू मुजुमदार यासोबत कोणती गोष्ट संबंधित आहे तर आपण सांगू शकतो नक्षलवादी चळवळ. याचं उत्तर काय? नक्षलवादी चळवळ हे याचं उत्तर आहे. बाकीचे सगळे चूक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे उत्तर शोधलेलं आहे. चारू मुजुमदार याच्याशी नक्षली चळवळ संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या ठिकाणी 3 जोड्या दिल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. यापैकी एक जोडी चुकीची आहे, बाकीचे बरोबर आहे. तर त्यातला पहिलं सांगितलं आहे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल भारतीय समाजाबद्दल जबरदस्त विश्लेषण केलं आहे. म्हणून हे जोडी काय? ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर दुसरी जोडी दिली आहे तामिळी लोकांच्या हक्कासाठी लढा आणि त्यासमोर दिला आहे LTTE लिबरेशन टायगर ऑफ तमिली इलम. LTTE लिबरेशन टायगर ऑफ तमिली इलम ही तमिळी लोकांच्या हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी लढणारी एक काय संघटना आहे. हे या ठिकाणी हे सुद्धा आहे बरोबर आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा दिला आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. विद्यार्थी मित्रांनो इथं थोडासा फरक दिसतो आपल्याला. कलम सांगितलं आणि राष्ट्रीय एकात्मता परिषद. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की राष्ट्रीय एकात्मता परिषद ही 1961ला झाली होती. विद्यार्थी मित्रांनो किती झाली होती? 1961ला ही परिषद भरली होती. आणि 370 हे जे कलम आहे हे कलम जम्मू काश्मीरच्या संबंधित आहे. म्हणजे या दोघांचा संबंध काही जुळत नाही. कशाचा? राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि 370 कलम ही जोडी चुकीची आहे. तर राष्ट्रीय एकात्मता परिषदेसोबत काय पाहिजे होतं? मग 1961 पाहिजे होतं. तर ही जोडी बरोबर आली असती. म्हणून आपण शोधून काढली की या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे. तर चुकीची जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद डॅश 370 कलम ही जोडी चुकीची आहे. आणि दुरुस्त करून कशी लिहिसाल मग? त्याच्यासमोर लिहायचं राष्ट्रीय एकात्मता परिषद डॅश 1961. 1961ला राष्ट्रीय एकात्मता परिषद भरली होती असं आपण उत्तरपत्रिकेमध्ये दुरुस्त करून उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला दिला आहे दहशतवाद, दुसरा दिला आहे नक्षलवाद, तिसरा दिला आहे राष्ट्रवाद आणि चौथा दिला आहे उग्रवाद. आता या ठिकाणी प्रत्येकाच्या शेवटी वाद शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवायचं की दहशतवाद ही समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. नक्षलवाद ही नक्षलवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करते. लोकांना याचा त्रास होतो. सामान्य लोकांना काही लोकांना त्रास होतो. त्यानंतर उग्रवाद या शब्दामध्येच उग्रवाद जहालता दिसून येते. आणि मुद्दा येतो शेवटचा म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राबद्दल असलेली निष्ठा, राष्ट्राबद्दल असलेले प्रेम, राष्ट्राबद्दल असलेला अभिमान हा शब्द यातून व्यक्त होतो. कशामधून? राष्ट्रवाद म्हणून. म्हणून या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर राष्ट्रवाद हा शब्द गटात न बसणारा आहे. मग इतर जे शब्द आहे इतर शब्द म्हणजे दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद हे अतिरेकी कारवाया किंवा आतंकी कारवाया किंवा भीतियुक्त कारवाया करणाऱ्या संघटना आहेत. भीतियुक्त कारवाया करणाऱ्या संकल्पना आहेत. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रवाद हा शब्द या ठिकाणी ओळखला आहे की जो गटामध्ये बसत नाही. राष्ट्रवाद हे राष्ट्राबद्दलचे प्रेम, निष्ठा, आत्मीयता आणि अभिमान व्यक्त करणारा हा शब्द आहे राष्ट्रवाद. म्हणून हा शब्द गटात बसणारा शब्द नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. आता खाली विद्यार्थी मित्रांनो 2 वाक्य दिले आहे. त्या वाक्यासमोर आपल्याला त्या वाक्याच्या संदर्भात समर्पक म्हणजे जी योग्य संकल्पना आहे त्या संकल्पना त्या डॅश समोर तुम्हाला लिहायची आहे. पहिलं दिलं आहे समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. म्हणजे काय? आता लोकांमध्ये भीती निर्माण करणे, धास्ती निर्माण करणे यासाठी जो वापर केला तो त्या संकल्पनेला म्हणू शकतो आपण दहशतवाद. काय म्हणू शकतो? दहशतवाद हा झाला याचा शब्द. त्यानंतर दुसरा मुद्दा दिला आहे लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग.
ज्या ठिकाणी लोक राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात त्याला सहभागयुक्त लोकशाही असं म्हणतात. काय म्हणतात? सहभागयुक्त लोकशाही असं म्हटलं जातं. ही झाली समर्पक संकल्पना. प्रत्येक संकल्पना 1 मार्काची असते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून ती लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे संकल्पना चित्र स्पष्ट करा. मुद्दा काय तो? संकल्पना चित्र स्पष्ट करा. मधात चौकोनामध्ये दिला आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. आता परीक्षेमध्ये हा प्रश्न साधारणतः 4 मार्काचा परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 2 4 6 7 तुम्हाला रिकामे डबे दिसत आहेत. तर परीक्षेमध्ये 7 रिकामे डबे येत नाही. परीक्षेमध्ये मिनिमम 4 येतात आणि 7 जरी असले त्यातले काही लिहून असतात आणि काही तुम्हाला लिहावे लागतात. 4 मार्काचा प्रश्न हा परीक्षेमध्ये असतो. असं तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये आखायचं आहे आणि तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे. तर मग असे कोणते मुद्दे आहे, असे कोणते मूल्य आहे की जे राष्ट्रीय एकात्मतेसाठी पोषक आहे, की ज्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. तर या मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा करू. तर कोणकोणते पॉईंट्स आहे या प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? तर पहा, या ठिकाणी पहिलं सांगितलं आहे राष्ट्रीय एकात्मतेचं पहिलं मूल्य सांगितलं या ठिकाणी समानता असली पाहिजे समाजामध्ये. त्यानंतर दुसरं सांगितलं आहे समान नागरिकत्व. समाजामध्ये सगळ्यांना नागरिक म्हणून समान अधिकार मिळाले पाहिजे. त्यानंतर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. त्यानंतर विविधतेमध्ये एकता निर्माण झाली पाहिजे. जी सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक जी विविधता आहे त्यामध्ये एकता निर्माण असल्याशिवाय मूल्य हे एकात्मता निर्माण झाल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. त्यानंतर धर्मनिरपेक्षता, सर्व धर्मांना समान लेखणं, सर्व धर्माचा मान सन्मान ठेवणं हे सुद्धा एकात्मतेसाठी आवश्यक आहे. त्यानंतर बंधुत्व जोपासणे, प्रत्येकाने भाऊबंदकीच्या नात्याने जर देशामध्ये राहिलं तर एकात्मता निर्माण होऊ शकते. त्यानंतर आहे राष्ट्रपती निष्ठा, राष्ट्रपती प्रेम हे प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ठासून भरलेलं असलं पाहिजे, तरच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे मुद्दे पाहिले आपण 7, हे 7च्या 7 मूल्य हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी पोषक मूल्य आहे. हे मूल्य असल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता दृढ मजबूत होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी संकल्पना चित्र पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला असं उत्तरपत्रिकेमध्ये आखायचं आहे. त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे प्रश्न 3ऱ्यातला ब. त्यामध्ये काय सांगितलं आहे की खालील विधाने चूक की बरोबर ते सकारानं स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला चूक की बरोबरला 1 मार्क असतो आणि त्याच्या विश्लेषणाला 1 मार्क असतो. तर तुम्हाला अशा प्रकारे 2 पैकी 2 परीक्षेमध्ये मार्क मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला अचूक उत्तर लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये पहा, पहिलं वाक्य दिलं आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. लोकशाही आवश्यक आहे का? आता या ठिकाणी हे उत्तर किंवा हे जे वाक्य आहे हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य काय? बरोबर आहे. आता का बरोबर आहे तर त्याचं विश्लेषण तुम्ही खाली लिहू शकता की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते आणि त्यामुळं त्या लोकांना वाटतं की हे राष्ट्र माझं आहे आणि या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये मी सहभागी होऊ शकतो असं लोकांना वाटू शकते आणि त्यामध्ये लोकांमध्ये राष्ट्राबद्दलची प्रेम निर्माण होऊ शकते. म्हणून लोकशाही ही आवश्यक आहे. लोकशाहीशिवाय राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणं थोडीशी कठीण गोष्ट निर्माण होऊ शकते. म्हणून लोकशाही ही राष्ट्रीय एकात्मता आणि समाज परिवर्तनासाठी एक आवश्यक घटक आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. असं विश्लेषणाला 1 मार्क आणि चूक बरोबरला 1 मार्क. दुसरं वाक्य दिलं आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे. भारताची जी स्वातंत्र्य चळवळ झाली, इंग्रजांना जे आपण हाकलून लावलं, ती चळवळ जी केली भारतीय लोकांनी ती एकात्मतेसाठी पोषक ठरली का? याचं उत्तर आहे बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे. आता बरोबर आहे तर का बरोबर आहे? तर राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक लोकांनी, अनेक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, स्त्री पुरुषांनी जेव्हा लोक एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये एकता निर्माण झाली आणि या एकतातूनच हम सब एक है ही भावना तयार झाली आणि इंग्रज हे परकीय आहे असं लोकांना वाटू लागलं आणि त्यांना हाकलून लावणं आणि आपलं स्वतःचं राज्य स्थापन करणं हे भारतीय लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली होती आणि याच भावनेचं रूपांतर भविष्यामध्ये कसं झालं? राष्ट्रीय एकात्मतेमध्ये झालं. म्हणून हे वाक्य काय? बरोबर आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो प्रश्न 4. सहसंबंध स्पष्ट करा.
विद्यार्थी मित्रांनो, सहसंबंध जेव्हा स्पष्ट करा असा प्रश्न येतो. हा परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे हा 3 मार्काचा एक प्रश्न आहे. 3 मार्क, कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 मुद्दे, मिनिमम 6 मुद्दे तरी तुम्हाला लिहावं लागेल, तेव्हा तुम्हाला 3 पैकी 2.5-3 मार्क मिळू शकतात. तर सहसंबंध स्पष्ट करा. पहिला पॉईंट दिला आहे राष्ट्रीय एकता, हा एक पहिला शब्द आहे. दुसरा शब्द आहे प्रादेशिक अस्मिता, हा दुसरा शब्द आहे. तर या 2 शब्दांचा किंवा या 2 संकल्पनेचा सहसंबंध काय हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता हे दोन्ही शब्द विसंगत नाही आहे, तर ते मिळते जुळते एकमेकाला पोषक आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारत हा खंडप्राय देश आहे. भारतामध्ये विविधता असलेला देश आहे. भारतामध्ये अनेक धर्मात, जातीचे, पंथाचे लोक राहतात, अनेक घटक राज्य लोक राहतात, अनेक संस्कृतीचे लोक राहतात आणि प्रत्येक प्रदेशाला आपली अस्मिता असते. हे अस्मिता टिकून ठेवून, त्या अस्मितेचा मान सन्मान ठेवून एकात्मता निर्माण होणं आवश्यक आहे. अस्मिता ठेवून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी भारताने संघराज्य शासन पद्धतीचा काय केला आहे, स्वीकार केला आहे. या दोघांचा जुळवणूक करून एकात्मता निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबत आपल्याला सांगता येईल की प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी भारताने भाषावर पुनर्रचना केली आहे. म्हणजे प्रत्येक घटक राज्याची भाषा राहील. जसं गुजरातची गुजराती भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा, पंजाबची पंजाबी भाषा, प्रत्येक राज्य भाषेच्या आधारावर काय केलं आहे, निर्माण केलं आहे आणि त्या आधारावर त्या राज्याची अस्मिता ही जोपासण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्यातूनच एकात्मता निर्माण होऊ शकते. भारतामध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषेचा समावेश केला आहे आणि प्रत्येक घटक राज्याला आपल्या भाषेमध्ये राज्यकारभार करण्याची संधी किंवा मुभा ही दिलेली आहे. यातूनच राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता हे दोघी संकल्पना एकमेकांसोबत मिळत्या जुळत्या आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. अशा प्रकारे 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न येतो 5वा. हा उपयोजनात्मक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न साधारणतः तुम्हाला 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये येत असतो. तुमचं मत नोंदवा. प्रश्न काय आहे, तुमचं मत नोंदवा. आता तुम्ही तुमचं मत सांगायचं आहे. प्रश्न दिला आहे त्यांनी, शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता स्थैर्य याची गरज असते. आता हे गरज असते का, तर तुम्हाला काय वाटते, साधारणतः हे वाक्य बरोबरच आहे. प्रत्येक राष्ट्राला प्रगतीसाठी शांतता असणं अत्यंत आवश्यक आहे. या असं म्हणायचं की मी या विधानाशी मी सहमत आहे. आता का सहमत आहे तर त्याचे पॉईंट्स तुम्हाला खाली उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहे. जसं प्रत्येक राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर शांतता असल्याशिवाय, स्थैर्य असल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. जर देशामध्ये, राष्ट्रामध्ये कामगाराचे आंदोलनं, विद्यार्थ्याचे आंदोलनं, शेतकऱ्याचे आंदोलनं, दंगली, हिंसाचार, भांडणं, आतंकवादी कारवाया अशा जर होत असेल तर समाजामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते, अशांतता निर्माण होऊ शकते आणि शांतता जिथं नसते तिथं प्रगती होऊ शकत नाही. जर सरकारने हे शांतता निर्माण करण्यासाठी जे आंदोलनावर कंट्रोल जर ठेवला नाही, त्या आंदोलनाचं आटोक्यात आणले नाही, त्यांच्यावर जर नियंत्रण ठेवलं नाही तर समाजामध्ये मालमत्ता नष्ट होऊ शकते, नासधूस होऊ शकते, लोकांची संपत्ती नष्ट होऊ शकते, राष्ट्राची संपत्ती नष्ट होऊ शकते. म्हणून शांतता असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर अशा आतंकवादी कारवायात किंवा आंदोलनामध्ये जो खर्च होतो, जे नुकसान होते, ते नुकसान भरपाईकडे राज्याचं लक्ष जास्त राहते आणि प्रगतीकडचं लक्ष कमी होते. म्हणून प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता स्थैर्य हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. असा तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. त्यानंतर प्रश्न घेऊ आपण 6वा. प्रश्न 6वा या ठिकाणी हा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता पहा, यामध्ये काय सांगितलं आहे की पुढील प्रश्नाची उत्तरं लिहा. यामध्ये पहिला दिला आहे भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय. आता याचं विश्लेषण आपण सांगू शकतो. डाव्याचा उग्रवाद, नक्षलवादी चळवळ, माओवादी चळवळ किंवा डाव्याचा उग्रवादी चळवळ हे या समान नावाने या गोष्टीला ओळखलं जाते. आता या डाव्याच्या उग्रवादी चळवळीला किंवा नक्षलवादी चळवळीला कोण पाठिंबा देतो, मागच्या भागामध्ये पाहिलं आपण. शेतकरी लोक, शेतमजूर लोक, दलित लोक, आदिवासी लोक अशी लोक याला काय करतात, पाठिंबा देतात. शहरामध्ये कोण पाठिंबा देते, शहरामध्ये कामगार वर्ग जो आहे तो या चळवळीला पाठिंबा देत असतो. आता पाठिंबा का देतो त्याच्यामागचं कारण असं आहे की त्या घटकांना असं वाटते, दलितांना असं वाटते, अल्पसंख्याकांना असं वाटते, आदिवासींना असं वाटते की आमच्यावर अन्याय होत आहे, आमचं शोषण होत आहे, आमचं दमन होत आहे, आमच्याकडे राज्याचं लक्ष नाही आहे. तर या भावनेतून हे लोक चळवळीमध्ये सामील होत असतात आणि अशा वेळेस ही चळवळ काय होते,
यशस्वी होऊ शकते. अशा वेळेस लोकांचे प्रगती करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही चळवळ आहे कुठं, तर बिहारमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी आपल्याला चळवळ, डाव्याची उग्रवादी चळवळ तुम्हाला दिसून येते. आणि या अलग अलग नक्षलवादी संघटनांनी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया नावाची काय केली, संघटना स्थापन केली माओवादी. आणि भारत सरकारने याच्यावर काय नंतर भविष्यामध्ये बंदी आणलेली आहे, कारण हे उग्रवादी संघटना आहे, दहशतवादी संघटना म्हणून याला काय केला आहे, घोषित केला आहे डाव्यांचा उग्रवाद म्हणून. अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा दिला आहे, दुसरा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, अमातुल्ला खान यांनी 1965ला पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसिट फ्रंट नावाची काय केलं, लष्करी गट स्थापन केला. आणि भविष्यात त्याचं रूपांतर जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये केलं. आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी यांचा खूप मोठा हात आहे. आतंकवादी लोकांना हे सपोर्ट करत असतात. आज काश्मीरमध्ये जो हिंसाचार चालतो त्या हिंसाचाराला हे लोक काय करतात, सपोर्ट करतात. आझाद काश्मीरची घोषणा यांनी दिलेली आहे. तर या माध्यमातून पाकिस्तानमधून सुद्धा या जम्मू काश्मीरमध्ये काय केलं जाते, बाहेरून त्यांना आतंकवाद्यांना सपोर्ट केला जातो आणि तिथचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय सैन्य या ठिकाणी जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. तर या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद हा पसरलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये व्यवस्थित तुम्हाला पॉईंट टू पॉईंट लिहायचा आहे. त्यानंतर एक उपक्रम दिला आहे पुस्तकामध्ये, भारतीय संविधानातील कलम 370 मध्ये झालेल्या बदलाची माहिती गोळा करा. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही नेटवरून तुम्ही ह्या गोष्टी सर्च करू शकता. यामध्ये सांगता येईल आपला ऑगस्ट 2019मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय संविधानामध्ये जे 370 नावाचं जे कलम होतं, ते कलम विशेष दर्जा देणारं जे कलम होतं ते कलम काय केलं आहे, रद्द केलं आहे. आणि जम्मू काश्मीरचे विभाग केले आहे, जम्मू काश्मीर 1 आणि लडाखचा 1 अशा प्रकारे याची विभागणी केली आहे. आणि या दृष्टिकोनातून हा प्रश्न निपटवण्याचा प्रयत्न भारत सरकारनं केलेला दिसून येतो. तुम्ही या व्यतिरिक्त माहिती तुम्ही नेटवर सर्च करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण नवीन प्रकरणात. तोपर्यंत धन्यवाद.